त्या मोहरल्या क्षणांची, त्या बहरल्या मनाची, कधी तुटलेल्या नात्याची, अधुऱ्या अशा बंधाची, कधी त्याची, कधी तिची, कधी तुमची आठवण येते रे, आठवण येते रे. संगीत काल वर्गात लावडे सर आलेले नोटीस घेऊन. मी काय करू? अगं ती सलमा आहे ना, तिच्या जवळ आपण नाव देऊया की NSS ला. हे आशी तू जा दे बाया, मला नाही द्यायचं नाव बिव. पण काय असतं ती? अगं लय मजा येते बघ, नवनवीन मित्रमैत्रिणी बनतात. माणसानं कसं ऑलराऊंडर असावं माझ्यासारखं, आणि अशा उपक्रमात भाग घेतलेले ना समाजाची सेवा घडते ग. तुझी सेवा करते ती काय कमी आहे वय? हित्ता वळवळते तित्ता वळवळते डोक्यातल्या बाबत. तुझी सेवा बी एक समाज सेवाच आहे बघ. संगे तुला काही चांगलं सांगायला गेले ना तर तू टांगायलाच नेतीस बघ. आशे उगी वाद घालू नकोस मायाशी तू. बर बाई, नाही घालत, नाही द्यायचं तुझं नाव, पण माझ्यासोबत तरी येशील ना माझं नाव द्यायला. चला, मागच्या जन्मी काय पाप केलंय काय माहिती, ही भूत माझ्या पदरात पडलंय. काय संगे म्हणजे मी भूत वय? सारखी हिडस फिडस करती मला. निशी नसली तर माझा लय छान करती. थांब जरा, निशीचं आणि माझंच नाव नोंद करते, तू बस एकटीच. आता येतीस नाव द्यायला का जाऊ मी लायब्ररीत? लगेच तयार बी झालीस वय? थांब थांब, आले आले, आपण जाऊया की. थांब चप्पल घालते मी. पण आता ही कुठे भेटायची? कोण ग? हा असेल असेल, मीच बघते, तू ये माझ्या पाठी. तिकडे जायचंय, निशीला येऊ दे मग सांगतेस तुला बरोबर. कशाला तुला हे करायचं असेल ते स्वतःची सेवा दुसऱ्याला करायला लावायची आणि सांगायचं दुसऱ्याला. सोन्या, आता ना आपल्याला NSS मध्ये लय राडा करायचा आहे बघ. हो हो, अरे पण आधी नाव तरी नोंदणी करू दे. चल. अरे थांब 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 थांब, बहुतेक नाव नोंदणी इथेच करायची आहे. हा हा, बहुतेक बहुतेक. चल चल. सलमा शिकेल का? हो. NSS साठी नाव नोंदणी करायची होती. हा सांगा ना. दीपेश प्रवीण बागुल. तुमचं? रविराज सुरेश काशी. त्याच्यात या आशीला पण काही कळत नाही. अय भिताड, इकडे ती. होय होय, चल की. बघ कशी आईट मारते मास्तरनी सारखी. आपल्याला काही करायचंय, आपल्याला आपलं काम झाल्याशी मतलब. जय राष्ट्रीय योजना. तूच सलमा ना, त्या दिवशी रवी सोबत बोलत होतीस? कुठं काय बोलायचं ते? डोक्या बिक्या पडलेस का काय? आणि त्या रवीचं काही समजलंय का? क्या हुआ? कुछ प्रॉब्लेम है क्या? हा, ते नाव घ्यायचं होतं. घ्या लिहून, ले घेऊन, घ्या लिहून. हाँ तो दे दो फिर. देतो की. आम्ही काय कुठं पळून चाललोय? कुणी कुणी नाव दिले? हमारे क्लास में तो सविता, शुभांगी, रूपाली, सुनीता, सारिका और नीलम. आणि पोरांच्यात कुणी कुणी नावं दिलेत? म्हणजे कसं हुशार मुलगा असल्यावर कसं जरा भारी वाटतं ना. आहेत तशी. असू दे असू दे. तुझं गाव कोणचं? माझं वय मसूर. संगे तुला नसत्या चौकशी कशाला पाहिजे? माहिती निशीला जाऊन सांगितली तर काय होईल याचा विचार केलायस का तू? खरंच का? एवढी हुशार कधीपासून झालीस? बस नाव दे. आली मग शाळेत.
कोण शानी? शहाणी हा, आमची आई म्हणती आता कॉलेजात जायला लागलीस ना, मग जरा शहाण्यासारखं वाग, का तिथं पण तुझ्यासारखेच भरल्यात. पण तिला मी म्हटलं असं काय बी नाही, एक मुलगा आहे रवी म्हणून, तो खूप हुशार आहे आणि शहाण्यासारखा पण वागतो. हा तसं वाटतो, नाहीतर बाकीची पोरं आहेत बिनडोक कुठची. तर ती जाऊ दे, मी काय म्हणते, कुठं राहतो तो? नाही म्हणजे सहजच विचारले. हमारे इस गाव में रहता है वो. म्हणजे आशीची मावशी मी त्याच गावात राहते की. अच्छा. कोण मावशी? हा ती मावशी होय. मसूर में ही रहती है वह. अच्छा, मसूर में कहाँ पर रहती है? संगी काल पण काय सांगतेस तिला. संगे आज काय झालंय ग तुला? आज तुझं डोकं जरा जास्तच चालायला लागलंय. तुझ्या बाला जर कळलं ना तर त्याच दिवशी लग्न लावून दिल तुझं. मसूर में कहाँ पर रहती है तुम्हारी मौसी? मावशी रहती है ना उसके घर में. तू जाऊ दे, हिचं काय ऐकू नको सागर. ही लहानपणी डोक्यावर पडली होती त्यामुळे अशी करते मधनं आडून. हिचं जाऊ दे, तिला आठवलं ना की ती सांगेल तुला. मी काय म्हणते, कोण कोण असतं ग त्या रवीच्या घरी? उसके घर में त्याची आई, बाप आणि बहीण. और काय काय काम करता है वह? मतलब अशी नाही, आपल्याला हिंदीत तर मराठीत बोलावं. मराठी कळतंय की तिला? हो मला मराठी समजतं. मग मराठीतच बोलायचं, कशाला हिंदीमध्येच खुपसायची. संगी मला पण जमतंय ना माहिती काढून घ्यायला. जमतंय, फक्त जरा बिथरल्यागत कमी करा आणि बोल तिच्याशी पुढं बघून. तुम्ही दोघी नावं सांगणार आहे का नाही? देतो. मी काय म्हणते, रवीला दिलाय का नाव? तुम दोनों रवि के बारे में इतना क्यों पूछ रहे हो? नहीं म्हणजे कॉलेज में बाकी भी लड़के हैं. अगं ते निशीचं. तुला काय मी वेडी वाटली होय? निशीचं पण नाव देणार मी. हाँ फिर कर दो. हा घे. अश्विनी पवार, निशिगंधा लाड आणि संगीता जगताप. अशे माझं नाव कशाला दिलंस? चल तुला बाहेर आता बघतेच बघ. संगे तुला माझी शपथ आहे, जर तू नाव कमी केलंस तर. संगे तिकडे बघ, ह्यांच्यासोबतच भांडणं झालेली ना रवीची. पळताना कसला हिरोगत दिसत होता. यो आणि हिरोगत तोंड बघितलंस का त्याचं कसलं मोवाल्यागत आहे? अगं त्या दिवशी तू विक्रम दादा आला नसता ना, मारच खाल्ला असता बघ त्यानं दिनेश आणि रवीचा. असं कुणाबद्दल पण वाईट बोलू नये. सलमा आमची नावं नीट लिहिलीत ना? हो. हा ठीक आहे, चल ग. एक मिनिट, रवि का कल झगड़ा हुआ था क्या? बरं झालं वाचला, नाही तर मारच खाल्ला असता दादाचा. ए चिमण्यांनो, झालं ना तुमचं काम? निघा आता, चला. ए हेकण्या, तू सांगायची गरज नाही, कळतंय आम्हाला. चल ग. तुम रवि को नहीं जानते, वो ब्लैक बेल्ट चैंपियन है. मग काय झालं? आमच्या दादाकडे पण चमड्याचं बेल्ट आहे. एक दिवस त्यानंच माझी जाम सुजवली होती. हाँ पाठ. क्या काम है बोलो. ते माझं आणि दादाचं नाव लिहायचंय NSSच्या ह्याच्यात. आज नाही, उद्या ये. आज मला वेळ नाही, मुझे बहुत काम है. आईला दादा नसले की ही पाखरं लयच फडफडायला लागल्यात. दादाला सांगितलं पाहिजे. वैरश्री क्या, आपल्या सगळ्यांची मैत्री कधी जमली आणि त्या मैत्रीचं नातं कधी घट्ट झालं काय समजलंच नाही. होय गेला का? आपलं एक जीवाभावाचं कुटुंबच तयार झालंय बघ, आणि त्याच्यामुळेच तुम्ही माझ्या मत्तीला धावून आला. तर भाव आहे आपला. आणि कुटुंबावर ना आठवलं, तुम्ही तुमच्या घरी किती जण असता? अरे सगळे असते ती माझ्या कुटुंबात, आणि साधंच कुटुंब आहे बघ माझं. बरं ऐक की, लेक्चरला जायला अजून लय टाईम आहे, इथं बसूया तेवढ्यात दिन्यापणे. आणि मला सांग, तू NSSला नाव दिलं का? अजून विचार नाही केला. श्रीक्या, मी तुला तुझ्या कुटुंबाबद्दल विचारलं. कुटुंबाबद्दल होय? अरे माझ्या घरी माझी आई असते, बा असतो, बहीण आहे. बहिणीचं लगीन झालं या, पण तिच्या लग्नासाठी घेतलेला हुंडा आणि त्याचं कर्ज माझा बाप फेडतो या.
आणि त्याच्यामुळं तो दिस बी बघना आणि रात बी बघना. माझ्या बाच्या माझ्याकडनं लय अपेक्षा आहेत रे. आता त्या अपेक्षा कशा पूर्ण होती त्या काय माहिती. होतील रे, तुझ्यात काही कमी आहे का? म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबात 3 जण असता. नाही, आजी आहे की, पण तिचं वय झालंय. पण म्हणत नाहीत का, म्हातारपण हे दुसरं बालपण असते बघ. लहानपणी केलेलं कृत्य कौतुकानं बघितलं जातं आणि म्हातारपणी केलेलं कृत्य हे तिरस्कारानं बघितलं जातं. पण माझा बा आणि आम्ही आजीचे लहान लेकरावानी काळजी घेतो बघ. तुझ्या कुटुंबाबद्दल ऐकून भारी वाटलं मला. आई घाल्या, तू आमच्या कुटुंबाबद्दल आमच्याबद्दल सगळं सांगतो हां, पण तुझ्या कुटुंबाबद्दल कधी सांगितलं नाहीस रे. आता काय सांगू तुला? जे आहे ती सांग. ती तुझी गाववाले आहे कर कसली तावाने इकडे येते बघ. दिन्यानं मिनीवरनं काही मॅटर नाही ना केला. मला नाही वाटत. अरे तिचं दुसरं काय तर काम असेल म्हणून ती येत असणार आहे. आणि आपला दिन्या पण अजून आला नाही. रोज कॉलेजला उशीर करतो. असं होणार याचं काय माहित. रवि, मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी.